जय शंभू, जय शिवाय. This is Basveshwar Kalgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to discussing very interesting topic, a very spiritual topic, and that topic's name is how to make our aura strong. How to make our aura, or we can say aura strong. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर अतिशय खास होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपला जो ओरा असतो, ओरा म्हणजे आभामंडल किंवा तेजोमंडल किंवा आपलं तेजोवलय, तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि व्हिडिओ अतिशय उद्बोधक आणि आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज, आध्यात्मिक नॉलेज किंवा आपल्या जीवनोपयोगी असा ठरणार आहे. तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज, फ्रेंड्स, before starting our today's topic, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red colored subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. So आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव, जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, सृष्टिकर्ता महादेव जे आहेत, त्यांना वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जो ओरा असतो, ओरा म्हणजे आपलं जे तेजोवलय. तुम्ही आपण हे पाहिलेलं आहे, देवादिकांचे फोटो, म्हणजे रामजीचा फोटो असेल, शिवजींचा फोटो असेल, गुरुदत्तांचा फोटो असेल, म्हणजे जे गॉड्सचे फोटो आहेत, त्याच्या इथं असं पाठीमागून असं एक वलय किंवा असं एक गोलाकार असं तेज दाखवलेलं असतं बघा, सूर्यासारखं असं. तसं प्रत्येकाचं एक तेज असतं, आपलंसुद्धा असतं. परंतु हे पाहण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक दृष्टी लागते. प्रत्येकाला आहे, अगदी आपण जितके जीवजंतू आहेत, आपण प्रत्येकाचा एक ओरा असतो. परंतु आपला ओरा सगळ्यांच्या लक्षात येईल असा कधी होतो, ज्यावेळेला आपलं स्पिरिच्युअल नॉलेज, आध्यात्मिक नॉलेज, किंवा आपण ईश्वराच्या अगदी सानिध्यात, ईश्वराला अगदी प्रिय होतो, त्यावेळेला लोकांना आपले तेज, आपल्या चेहऱ्याचा असेल, शरीराचा असेल, हा ओरा दिसायला लागतो. म्हणजे बॉडीच्या कडेने प्रत्येकाच्या असं एक वलय असतं किंवा सिक्युरिटी गार्ड असतं आपल्या शरीराचं. ते म्हणजे हे वलय काय करतं, आपल्या शरीराची संरक्षण करतं. कशापासून? वाईट शक्ती असतील किंवा आता हल्ली अनेक प्रकार निघालेत बघा, करणी, भानामती वगैरे. कारण हे दुष्ट लोक असतात ना,
ते इतरांना त्रास देण्यासाठी असे प्रकार करतात. म्हणजे ब्लॅक मॅजिक म्हणतात त्याला. तर हे लोकांनी जे ब्लॅक मॅजिक केलंय ते ज्याच्यावर ते जेलस फील करतात वगैरे त्यांच्यासाठी केलेलं असतं. कारण त्यांचा उद्देश असतं की त्यांचं जीवन नेस्तनाबूत व्हावं, त्याचं स्पॉईल व्हावं, त्याचं जीवन बरबाद व्हावं, असं वाईट विचार असतात त्यांचे. पण अ, आ असं काही होत नाही, कारण चांगल्या माणसाचं वाईट कधीच होत नाही. कारण प्रत्येकाला एक वलय असतं, आभामंडल म्हणतात त्याला किंवा ओरा म्हणतात. आणि परमेश्वर त्या ओऱ्याच्या आतमध्ये सुद्धा ती पॉवर येऊ शकत नाही ब्लॅक मॅजिक. ती त्याची त्यालाच परत जाते, ज्याने केलं त्याला. उलटफेर म्हणतात त्याला. आणि म्हणजे असं हा झाला म्हणजे विषय की कसली ब्लॅक मॅजिक किंवा काही असं बाहेरचं जे संकट काही आलं तर ते ओढा आपल्याला त्याच्यापासून बचाव करतो किंवा आपल्याला पूर्वसूचना देतो शरीराला की तू जागृत हो, आता संकट आहे असं. दॅट इज कॉल्ड ॲज ओरा. ओरा म्हणजे आपल्या शरीराचं आभामंडल किंवा तेजोवलय. तेजोवलय म्हणजे असं एक प्रकारचं वलय असतं, अदृश्य असं वलय, जे दिसत नाही परंतु असतं. किंवा रंगवलयसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, रंगवलय. कारण त्याचे आभामंडलाचे किंवा त्या ओराचे कलर असतात. प्रत्येकाचे ओरा वेगवेगळ्या कलरचा असतो. कुणाचा लाल कलरचा असेल, कुणाचा नारंगी कलरचा असेल, कुणाचा पिवळा असेल, कुणाचा हिरवा असेल, कुणाचा निळा असेल, तर कुणाचा जांभळा असेल. म्हणजे एकूण ओराचे कलर हे देर आर 6 कलर्स ऑफ ओरा. फर्स्ट इज red in color, second one is yellow color, third one is green color, fourth one is blue color, fifth one is violet color means जांभळा, and sixth one is narangi means mixture of blue and red color किंवा नारंगी कलर. अशा प्रकारे 6 प्रकारच्या कलरचा ओरा किंवा हे तेजोवलय प्रत्येकाच्या बॉडीच्या कडे असतं. फक्त चेहऱ्याभोवतीच नाही. आपण ईश्वराचा फोटो घेतला तर चेहऱ्याभोवती दाखवलेलं असतं, परंतु ते पूर्ण शरीराच्या भोवती एक असं अदृश्य कवच असतं. जसं की बेबी असतं बघा, ज्यावेळेला आईच्या गर्भात किंवा पोटात असतं, तर त्याला एक असं छोटीशी पिशवी म्हणजे असं एक त्याच्या भोवती अशी एक पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये एक पाणी फ्लुइड असतं समुद्र असल्यासारखं. आणि त्यामध्ये ते बेबी म्हणजे तो इन्फंट जो म्हणजे बॉर्न होणारा जीव आहे, तो असं त्या माशाप्रमाणे त्या पिशवीमध्ये इकडून तिकडं तो भ्रमण करत असतो, फिरत असतो. म्हणजे हालचाल तिथं पण त्याची चालू असते. असं मख्ख एक जागी बसलेलं नसतं, तो फिरत असतो. कारण प्रत्येक ह्याला गती आहे जीवनात. आपण सुद्धा इथं पृथ्वी आपली नेहमी फिरते गोल, पण आपल्याला जाणवत नाही. पण गती आहे. जर तिनं गती थांबवली तर सगळं स्पॉईल होणार की नाही. म्हणून जीवनामध्ये गतीला खूप महत्त्व आहे. जर गती थांबली तर प्रगती थांबते. म्हणून गती नाही थांबली पाहिजे आपली. नेहमी चालत राहिलं पाहिजे. नेहमी मूव्हमध्ये राहिलं पाहिजे. गिव अप नाही केलं पाहिजे. गिव अप म्हणजे सोडून नाही, निराश होऊन एक लोक गिव अप करतात. तर गिव अप नाही. स्ट्रगल अँड ओनली स्ट्रगल. म्हणजे स्ट्रगल केलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, जिद्द फार महत्त्वाची असते आपल्यामधली. तुम्ही ते ओंडकं बघितलं का? एक असं ते झाड तोडतात लोक, ते तोडणारे, आणि निघून जातात आणि एवढंसं भाग तो जमिनीवरच राहिला असतो. पुन्हा त्याला पालवी फुटतात, पुन्हा त्याला फळं येतात. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे सरपणासाठी म्हणून तोडलेल्या ओंडक्याला एकदा पालवी फुटली, त्यालाच कळेनाही जगण्याची रीत कुठली. म्हणजे बघा, सरपणासाठी म्हणून तोडलेलं आहे, पूर्ण त्याचे फांद्या सगळं अगदी खालचं बूड फक्त राहिलेलं आहे, तरी त्यानं जिद्द सोडली का? म्हणजे शून्य झालता तरी जिद्द सोडली नाही आणि त्याला पालवी फुटायला लागते.
यापासून आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे, की संकट आली किंवा काहीतरी लॉस झाला आपल्याला किंवा आपलं काहीतरी लुटारू, चोर लोकं ओळखीचे असतात, त्यांनी काय आपलं हिसकावून घेतलं, तर घाबरायचं नाही. जिद्दीनं आपण उभं राहायचं, गिव्ह अप करायचं नाही, तर स्ट्रगल करायचं. त्या आलेल्या संकटाला फेस करायचं. म्हणजे आपण म्हणजे गतिशील राहायचं थोडक्यात. कारण मन की हारी हारी आणि मन की जीत जीत असते. कधीही मनानं खचून जायचं नाही. खचलं की मेलं बघा. मन स्ट्राँग असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे, ऊर्जावान असलं पाहिजे. भले आपल्याजवळ काही नसो, तरी पण आपण ऊर्जावान असलं पाहिजे. कारण हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. म्हणजे मर्दा म्हणजे फक्त पुरुषासाठीच ही म्हण नाही, तर स्त्रीसाठी सुद्धा आहे. जी स्त्री किंवा पुरुष हिंमत दाखवते त्याला परमेश्वर, हा ब्रह्मांड, कायनात, वातावरण, युनिवर्स सगळं मदत करतात. म्हणजे जी स्वतःची मदत करतात, जे स्वतः उभं राहतात. आणि मन की हारी हारी म्हणजे मनानं जर हारलं तर ते हारला. म्हणून मन कधीच खचू द्यायचं नाही. मन नेहमी प्रफुल्लित आणि तारुण्यातच ठेवायचं. भले केस पांढरे होऊ द्यात, पण मन हे अगदी यंगस्टारसारखं, टीनेजरसारखं असलं पाहिजे. टीनेजर्स म्हणजे दी बॉईज ऑर गर्ल्स ऑफ इन बिटवीन 13 to 19. 13 आणि 19 वर्षाच्या मधलं जे सुवर्णकाळ असतो बघा यौवनाचा, तर तो कसे असतात ते टवटवीत फुलं. मुलं म्हणजे टवटवीत फुलं, देवाघरची फुलंच असतात. मुलं मुलं मुली, मुलं म्हणण्याचा तात्पर्य की त्यात मुली आल्या. तर हे जे मुलं असतात ना, हे फार म्हणजे ते आणि लहान लहान मुलं तर एकदम इनोसंट देवाचं रूपच असतात साक्षात. तर तसं आपलं मन तरुण ठेवलं पाहिजे. म्हणजे बाल्यावस्थेतच मनाला ठेवलं पाहिजे, आपलं शरीर जरी वाढलं तरी. कारण मन हारू नाही द्यायचं, मन म्हातारं पण नाही होऊ द्यायचं. ओके. तर हाऊ टू इन्क्रीज आवर ओरा और हाऊ टू मेक आवर ओरा स्ट्रॉंग. आपण आपला ओरा कसा वाढवला पाहिजे किंवा आपला ओरा आपण कसा स्ट्रॉंग आणि मजबूत बनवला पाहिजे, हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. लॉर्ड शिवजी जे बुद्धीला सांगतील ते माझ्या मुखानं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आधी शिवजींना आपण प्रार्थना करूया. ओम नमः शिवाय. ओके. तर हा जे आभामंडल आहे प्रत्येकाच्या शरीराला असतं, परंतु दिसत नाही. पण जे ऋषीमुनी आहेत, देवतुल्य माणसं आहेत, संत मुनी आहेत, त्यांना हे ओरा प्रत्येकाचा दिसतो आणि त्याच्यावरनं त्या माणसाची ते कुवत ओळखतात. म्हणजे ह्याचं आध्यात्मिक नॉलेज किती आहे, स्पिरिच्युअल नॉलेज किती आहे, ह्यात ह्युमॅनिटी किती आहे किंवा हा किती चांगला आहे, किती वाईट आहे. जसं ठश्यावरनं, ठसे फार महत्त्वाचे असतात. प्रत्येकाचा ठसा वेगळा असतो बघा. आता हे चोर, लुटारू, दरोडेखोर हे ठसे यांच्या ठश्यावरूनच ओळखतात. तिथं पोलीस स्टेशनमध्ये किंवा ते जे त्याचे ठसे स्पेशालिस्ट असतात, फिंगर स्पेशालिस्ट किंवा ते असतात स्टॅम्प जे स्पेशालिस्ट, ते ओळखतात आणि ओळखू येतं. कारण आपुले मनातले विचार आपल्या ठस्यात उमटलेले असतात. ठसे हे जे ठसे आहेत ना, आपण काय आहोत हे सगळं सांगतं. म्हणजे सिम्पटम्स आहेत. म्हणजे आपल्यामध्ये काय भरलेलं आहे, चांगलं भरलं आहे की वाईट भरलं आहे, की काही कुलुप्त्या भरलेत, की कुणाचं वाईट करायचं भरलं आहे, की कुणाचं चांगलं करायचं भरलं आहे, हे फेस पण सांगतं. डोळे पण, डोळेसुद्धा सांगतात, डोळ्यातले भावसुद्धा सांगतात. पण ती पोर पाहिजे. आणि ती पोर कधी येते, ज्यावेळेला आपण अनन्यभावे परमेश्वराला शरण जातो, शंकरजींना शरण जातो. त्यावेळेला शंकरजी आपल्याला इतकं मजबूत बनवतात आणि समोरच्या माणसाच्या मनात काय चाललं आहे, त्याचं मत आपल्याविषयी काय आहे किंवा तो काय काय करणार आहे, आणि त्यांनी काही केलं तर फरक तर पडत नाही. कारण आपलं आभामंडल, आपलं सिक्युरिटी गार्ड स्वतः परमेश्वराने निर्माण केलेलं असतं. जसं की सीतामाईला लक्ष्मणाने अशी लक्ष्मण रेष ओढली होती बघा. ती मारीच राक्षस बचाव बचाव म्हणून रामाचा आवाज डुप्लिकेट काढलेला असता आणि सीताला वाटते की रामच संकटात आहेत म्हणून लक्ष्मण भाऊजी तुम्ही जावा आणि राम संकटात आहेत म्हणून.
त्यावेळेला त्यांनी अशी एक रेष ओढली होती, ह्या रेषेच्या बाहेर यायचं नाही. तसं हे आभामंडल आपल्या कुठलंही काही संकट आलं तर ते तिथंच थडकतं आणि पलीकडं जातं, माघारी जातं. तसं हे आभामंडल, त्यालाच आभामंडल म्हणतात. प्रत्येकाचं असतं. मग आता आपलं ते स्ट्रॉंग किती आहे याच्यावर अवलंबून आहे. तर यालाच तेजोवलय म्हणतात किंवा रंगवलय म्हणतात किंवा सुरक्षा कवच, सिक्युरिटी गार्ड असे सुद्धा म्हणतात. याचे कलर रेड. देर आर 6 कलर्स ऑफ ऑरा, दॅट इज रेड, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट अँड नारंगी. ओके. तर हे वलय कुठं असतं? शरीराच्या बाहेरल्या बाजूस असं. आता पृथ्वीचं सुद्धा वलय आहे, माहिती आहे का आपणाला? असेच तर आता आपली पृथ्वी आहे. पृथ्वीवरून आपण स्पेसमध्ये जातो ना, असे 7 वलय ओलांडल्यावर मग पुन्हा दुसरं मूनचं वलय म्हणजे हे चालू होतं, कक्षा चालू. पहिली कक्षा, दुसरी. पहिल्या कक्षेत जरा जास्त ऑक्सिजन हवा असते, दुसऱ्या कक्षात त्याच्याहून जरा विरळ, तिसऱ्या कक्षेत त्याच्याहून जरा विरळ, असं करत 7 कक्षा संपल्यावर मग पुन्हा पुढला जे मून असेल, कुठला जो म्हणजे प्लॅनेट असेल त्याचं वलय चालू होतं. म्हणून त्या वलयपर्यंत पृथ्वीची ताकद असते, त्याच्या पलीकडे त्या पलीकडल्या ग्रहाची. तसं हे वलय. आणि आपण आता एखादा वस्तू टाकली तर त्या वलयापर्यंत जर टाकली तर ती खाली येते, पृथ्वीवरच येते. परंतु आपण 7व्या वलयावर गेलो तिथं चंद्राकडे जाताना, आणि 7वं वलय संपलेलं आहे आणि तिथून वस्तू पुन्हा मग आपण असं वरच्या बाजूला टाकली स्पेसमध्ये, तर ती इकडं नाही येणार मग पृथ्वीवर. कारण तिथून पुन्हा ह्याचं मूनचं म्हणजे चंद्राचं कक्ष चालू झाले असतात, तर ती चंद्राकडल्या दिशेला जाईल. तसं तर शंकरजी म्हणतात की प्रत्येक मानवाला हा आभामंडल असतो आणि हा आभामंडल त्यानं स्ट्रॉंग कसा करायचा त्याच्यासाठी 7 स्टेप्स सांगितलेत भगवंतांनी, शिवजींनी सांगितलेले आहेत 7 स्टेप्स. तर या 7 स्टेप्स जर आपण फॉलो केल्या तर आपला आभामंडल किंवा आपलं ऑरा किंवा ओरा स्ट्रॉंग, मजबूत होणार. देर आर 7 स्टेप्स. फर्स्ट वन इज आपण काय काय करायला पाहिजे म्हणजे आपला ओरा वाढला पाहिजे. तर आपण पहिल्यांदा एक्झरसाइज. पहिली स्टेप काय आहे? एक्झरसाइज. दररोज आपण व्यायाम केला पाहिजे, योगासनं केली पाहिजेत. योगासनं माहिती आहेत ना? पद्मासन किंवा शीर्षासन किंवा असे बरेच आहेत. तसली आसनं केली पाहिजेत, प्राणायाम केला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करतोच ना आपण. किंवा म्हणजे पहिले लोक बघा दंड बैठका, जोर बैठका काढायचे. आता का हल्ली निघालेत जिम्स, जिम्समध्ये जाऊन ते लोखंडी यंत्र असतात, ते मग ते असं 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 करायचं. पण ते म्हणतात की ते बंद केल्यानंतर पुन्हा शरीर दुखतं वगैरे असं काहीतरी म्हणतात. पण नॅचरली जो व्यायाम देवाने सांगितले, पहिली लोक ते पैलवान लोक दंड बैठका कसे काढायचे किंवा असं, किंवा रनिंग करणं, जॉगिंग करणं, किंवा चांगल्या शुद्ध हवेत सकाळी विटॅमिन डी परमेश्वर भरभरून देत असतं, त्यावेळेला आपण सूर्यस्नान करून घेणं, सूर्याचं सगळं उगवता सूर्याचे जी किरणे त्या अंगावर पडू देणं, त्याला सूर्यस्नान म्हणतात. हे या ज्या प्रक्रिया आहेत, हा जर एक्झरसाईज आपण केला तर आपलं शरीर धष्टपुष्ट आणि निरोगी आणि आरोग्यवान, म्हणजे नेहमी आपण आरोग्यवान राहणार. चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येणार, शरीर टवटवीत आणि कुठले आजार होणार नाहीत. आणि आपला आभामंडल म्हणजेच आपला ऑरा, AURA, ऑरा म्हणजे तेजोवलय किंवा आपलं हे सिक्युरिटी गार्ड किंवा आपलं आभामंडल स्ट्रॉंग, मजबूत होणार. कोणाच्या आत एंट्री करायची टाप नाही त्या आभामंडलाची. आणि न्यूबॉर्न बेबी असतं बघा, लहान, त्याचा ऑरा किती असतो? 6 इंच. म्हणजे शरीरापासून आता साधारणतः हा 1 इंच, 2 इंच, 3 इंच, तर शक्यतो त्या शरीरापासून इथं शरीर आहे इथपर्यंत असतो आभा.
जसं जसं तो मोठा होतो तसं आपलं आभामंडल वाढत जातं आणि आपली जर दैविक पॉवर, आध्यात्मिक पॉवर, आपण ईश्वराच्या सानिध्यात जाऊ, दररोज एक्सरसाइज करू, प्राणायाम करू, तर आपलं आभामंडल वाढत, 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 वाढत जातं. म्हणजे खूप लांबपर्यंत जातं. म्हणजे तितकी सिक्युरिटी गार्ड आपण अगदी सेफ राहतो तिथमध्ये आणि ते वाढत जातं. दॅट इज कॉल्ड ऑरा किंवा ओरा. तर देर आर 7 स्टेप्स फॉर इन्क्रीजिंग ऑरा. These are as follows. The first step is एक्झरसाइज. एक्झरसाइज म्हणजे आता मी सांगितलं की हे व्यायाम केला पाहिजे ते, किंवा प्राणायाम केला पाहिजे, जॉगिंग केलं पाहिजे, सकाळी फिरलं पाहिजे, सूर्यस्नान केलं पाहिजे, गवतातनं चाललं पाहिजे, गवतातनं किंवा बिना चप्पल घालता थोडंसं चाललं पाहिजे. बिना चप्पल का घालायचं? पायाला खडे टोचले पाहिजेत, म्हणजे ॲक्युप्रेशर होतं आणि मग प्रत्येक ग्रंथी आपल्या रक्तवाहिन्या व्यवस्थित चालतात, शुद्ध रक्तपुरवठा शरीराला होतो. पण हल्ली काय, शूज, मोजे, काय म्हणतात त्याला, चप्पल्स मोठमोठे घालून आपण हिंडतो. तर तसं नाही, सकाळी एक 10 मिनटं तरी, कारण हल्ली घरं कसे आहेत, पॉलिश फरशी, म्हणजे पायाला टोचतच नाही. टोचलं पाहिजे पायाला थोडंसं. पहिल्या खेडेगावात होतं किंवा शेतात वगैरे जाताना ते खडी टोचणं किंवा सकाळी फिरायला जातात. त्यामुळं ते रफ अँड टफ आणि त्यांचं ॲक्युप्रेशर भरपूर झाल्यामुळं शरीर तंदुरुस्त व्हायचं आणि सगळ्याचे ग्रंथी आहेत त्या उघडल्या जायच्या. म्हणून सकाळी फिरायला गेलं पाहिजे. विदाऊट चप्पल शक्यतो गेलं पाहिजे, किंवा ती टोकाची चप्पल अशी मिळते बघा, टोचणारी ती चप्पल घालून आपण फिरलं पाहिजे. आणि कुठं गवत असेल, लॉनमध्ये असं गवत, हराळी वगैरे, आणि सकाळ सकाळी त्याच्यावर दवबिंदू पडलेले असतात बघा, आणि मग त्याच्यावरनं चालले की ते दवबिंदू पायाला असं थंड लागल्याने वेगळ्याच आल्हाददायक वाटतं आणि ते इतकं शरीराला चांगलं असतं की बस. म्हणून हे सगळं प्रकार करणं त्याला एक्झरसाइज म्हणतात. हा झाला शरीराचा मनाचा पण एक्झरसाइज असतो. मनाचा एक्झरसाइज करण्यासाठी आपण प्राणायाम केलं पाहिजे, कपालभाती, प्राणायाम वगैरे आपल्याला करता आलं पाहिजे, किंवा आपण जे जमतं ते केलं पाहिजे. त्यानं आपला मनाचा सुद्धा एक्झरसाइज होतो, मनसुद्धा निरोगी होतं, आनंदी होतं, पॉझिटिव्ह होतं. कारण पॉझिटिव्ह मनानं हेल्दी माइंड, सॉरी, अ हेल्दी बॉडी हॅव अ हेल्दी माइंड. म्हणजे तुमची बॉडी स्ट्रॉंग असेल म्हणजे एक्झरसाइज केलं, तुमचं मनसुद्धा स्ट्रॉंग राहतं. म्हणून बॉडीसुद्धा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, त्यासाठी व्यायाम करायला पाहिजे. जर मंदिर आपण स्वच्छ ठेवलं तर मग आत देवळात गेल्यावर सुद्धा त्या गाभाऱ्यात सुद्धा प्रसन्न वाटतं. आणि जर मंदिरच कचरा, क्रश म्हणजे आपलं शरीर एकदम क्रश असेल तर लोक असं, म्हणजे एस टीत आपण कुठं प्रवास करायला चाललो आणि आपलं शरीर एकदम क्रश आहे, आपल्याकडं म्हणजे असं ग्लो नाही, काही नाही असं, आणि आपण कुणाजवळ तर बघा इथं आमचं माणूस येणार, तिकडे जा म्हणतो आपण, किंवा आपल्याला म्हटलं जातं. तर असं का? तर आपण ह्या कितीतरी अनंत कोटी, ह्याची गणना करता येणार नाही, असा इतका देह परमेश्वराने दिलेला आहे आपल्याला. परंतु आपण त्याची अवस्था कशी केलेली आहे बघा. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. हे देह आहे, हा देवाचं मंदिर आहे, पण आपण अस्वच्छ केलेलं आहे.